ईव्हीएम मध्ये कुठलीही छेडछाड शक्य नाही। मुख्य निवडणूक आयुक्तांच्या सूचनेनंतर आयोगाने तपासणी केलेली आहे। बॅलेट व कंट्रोल युनिटसह व्हीव्हीपॅट स्लिपची सुद्धा तपासणी करण्यात आली आहे। तिन्ही प्रकारांमध्ये कुठलीही तफावत आढळलेली नाहीये। ठाणे, रायगड, पुणे, यवतमाळ, नाशिक, कोल्हापूर, बीड मधील यंत्रांची तपासणी करण्यात आली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने आरोपांवर स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे। आताच्या घडीची एक मोठी आणि ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। ईव्हीएम मध्ये कुठलीही छेडछाड शक्य नसल्याचं मुख्य निवडणूक आयुक्तांच्या सूचनेनंतर आयोगाने तपासणी केली आणि त्यानंतर हे स्पष्ट झालेलं आहे। बॅलेट व कंट्रोल युनिटसह व्हीव्हीपॅट स्लिपची सुद्धा तपासणी करण्यात आली। तिन्ही प्रकारांमध्ये कुठलीही तफावत आढळली नाहीये। ठाणे, रायगड, पुणे, यवतमाळ, नाशिक, कोल्हापूर, बीड मधील यंत्रांची तपासणी करण्यात आली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने आरोपांवर हे स्पष्टीकरण दिलेलं आहे।